मटण दम बिर्याणी म्हटलं तर बघा, लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वजणांना आवडणारी आज आपण मटण दम बिर्याणी बनवणार आहे. आणि ही मटण दम बिर्याणी अगदी सर्वांना बनवता येणार आहे, एवढी सोपी रेसिपी आहे. मटण दम बिर्याणी बनवत असताना त्याच्यामधलं जे मटण आहे ते आतून रसरशीत असं असणार आहे आणि तांदूळ जो आहे ना तो अगदी मोकळा मोकळा असा असणार आहे. तांदूळ मोकळा होण्यासाठी आपण काही टिप्स वापरलेल्या आहेत, त्यामुळे तुम्हाला ही रेसिपी जी आहे ती शेवटपर्यंत बघायची आहे. नमस्कार, मी सपनास इंडियन फूड्स कुकिंग रेसिपीमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करत आहे. बिर्याणीसाठी इथं आपण मटण घेतलेलं आहे आणि मटण घेताना ना मी बिर्याणीसाठी मऊ पीसमध्ये मटण घेतलेलं आहे. जर तुम्हाला मटण नळीच्या पीसमध्ये घ्यायचं असेल तर तुम्ही नळीचे पीस पण बिर्याणीसाठी घेऊ शकता, परंतु आपण काय केलेलं आहे, इथं मऊ मटण घेतलेलं आहे बिर्याणीसाठी. आणि घेताना मी 1 किलो एवढं मटण घेतलेलं आहे. पहिल्यांदाच मी त्याला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ केलेलं आहे आणि नंतर मग त्याच्यावरती आपण हळद घालून घेतली. हळद आणि आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे. आलं, लसूण, कोथिंबीर हे पेस्ट आपण घेतलेले आहे 1.5 चमचा. आपल्याला धना पावडर घालायची आहे 1 चमचा आणि 2 चमचे आपल्याला मटन बिर्याणी मसाला घालायचा आहे. आणि नंतर मग आपण त्याच्यावरती 1 चमचा मटन मसाला पण घालून घेतलेला आहे. आणि आपल्याला मिरची पावडर, काश्मीरी लाल मिरची पावडर वापरायची आहे, जी आपण 2 चमचे एवढी वापरली. आणि नंतर मग त्याच्यावरती आपल्याला दही घालायचं आहे. आणि जे मसाले घातलेले आहेत ना ते आता आपल्याला सगळे मिक्स करून घ्यायचे आहे. दही आणि मसाले मिक्स झाले की नंतर मग त्याच्यावरती आपल्याला कसुरी मेथी घालायची आहे. कसुरी मेथीमुळे काय होतं, बिर्याणीला छान फ्लेवर बसतो कसुरी मेथीचा, त्याच्यामुळे आपल्याला कसुरी मेथी घालायची आहे. तळलेला कांदा आणि कांदा तळून राहिलेलं गरम गरम तेल आपण आता हे मटणामध्ये घालून घेतलं. आता आपल्याला काय करायचं आहे, हे मटण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला हे मटण आता मुरवण्यासाठी ठेवायचं आहे. मटणावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे. मटणावरती झाकण ठेवल्यानंतर हे मटण आपण 1 तास एवढं ना बिर्याणीसाठी मुरवून घेणार आहे. तुम्हाला जर 2 तास एवढं मुरवायचं असेल तर तुम्ही 2 तास सुद्धा हे मटण मुरवण्यासाठी ठेवू शकता, परंतु मी काय केलेलं आहे 1 तासच हे मटण ना मुरवून घेणार आहे. तोपर्यंत आपल्याला ना बिर्याणीसाठी तांदूळ घ्यायचा आहे. तांदूळ घेताना इथं आपण दिल्ली बासमती तांदूळ घेतलेला आहे. बिर्याणीचा तांदूळ घेताना दिल्ली बासमतीच घ्यायचा, त्याच्यामुळे जी आपली बिर्याणी आहे ना ती एकदम छान होते. त्याच्यामुळे मी इथं दिल्ली बासमती 1 किलो एवढा तांदूळ घेतला आणि त्याच्यामध्ये पाणी घालून हा तांदूळ आपल्याला 3 पाण्यानी ना चांगला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. 3 पाण्याने धुतल्यानंतर मग त्याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. स्वच्छ पाणी घालून हा तांदूळ आपल्याला बिर्याणीसाठी ना एक अर्धा तास एवढा पाण्यामध्ये भिजायला ठेवायचा आहे. तांदूळ भिजवताना ना आपण बिर्याणीसाठी अर्धा तास एवढा जर भिजवला ना तर तो तांदूळ पण छान भिजतो आणि बिर्याणीमध्ये तांदूळ मोकळा मोकळा होतो. त्याच्यामुळे आपण काय केलेलं आहे, अर्धा तास एवढा तांदूळ भिजवून घेणार आहे. तोपर्यंत ना मी इकडं गॅसवरती एक मोठं पातेलं ठेवलं बिर्याणी बनवण्यासाठी आणि त्याच्यामध्ये आपण 1 पाव किलो एवढं तेल घातलेलं आहे. तेल आपल्याला थोडंसं गरम होऊ द्यायचं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला थोडेसे मनुके आणि काजू ना तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आहे. तेलामध्ये फ्राय करून इथं बघा मी झाऱ्याने एका ताटामध्ये ना काजू आणि मनुके काढून घेतले. त्याच तेलामध्ये आता आपल्याला ना कांदा देखील फ्राय करायचा आहे. बिर्याणीला घेताना इथं आपण कांदा ना 1.25 किलो एवढा चिरून घेतलेला आहे. तो आता आपण तेलामध्ये ना ब्राऊन कलर येईपर्यंत तळून घेणार आहे. बिर्याणीला ना कांदा घालताना थोडासा जास्त घातला ना बिर्याणी चवीला छान लागते. त्याच्यामुळे आपल्याला इथं ना 1.25 किलो एवढा कांदा घ्यायचा आहे बिर्याणीसाठी, 1 किलो बिर्याणीसाठी, जो आपण इथं ब्राऊन कलर येईपर्यंत बघा तळून घेतलेला आहे. तो नंतर मग मी काय केलेलं आहे, ज्या प्लेटमध्ये मी मनुके आणि काजू काढून ठेवले होते ना त्याच प्लेटमध्ये मी कांदा देखील काढून घेतलेला आहे. आणि आपल्याला त्याच तेलामध्ये तेजपान, मिरी, दालचिनीचे तुकडे, लवंग आणि विलायची घालायची आहे फ्लेवरसाठी. त्याच्यामुळे काय होतं, खड्या मसाल्याचा फ्लेवर छान बसतो मटणाला, म्हणून आपण खडे मसाले घालून घेतले. खडे मसाले घातल्यानंतर त्याच्यामध्ये आपण 1 तास एवढं मुरवलेलं मटण ही घालून घेतलं.
मटण घातल्यानंतर मटण तेलामध्ये आपल्याला चांगलं परतवून घ्यायचं आहे। एक 5 मिनिट आपण तेलामध्ये हे मटण चांगलं परतवून घेणार आहे। त्याच्यामुळे मटण पण चांगलं परतलं जातं आणि तेलामध्ये परतल्यामुळे ते लगेच शिजतं। त्याच्यामुळे इथं आपण 5 मिनिट मटण परतून घेतलं। घमेलामध्ये पाणी ठेवून लो फ्लेमवरती इकडं मटण शिजतंय तोपर्यंत आपण आता काय करूया, बिर्याणीसाठी ना गॅसवरती एक पातेलं ठेवलं आणि पातेलामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे। आणि नंतर बघा आपण इथं खडे मसाले घेतलेले आहेत। त्याच्यामध्ये विलायची, चक्रीफूल, लवंग, मिरी, दालचिनीचे तुकडे आणि तमालपत्र आणि हिरवी मिरची पण आपण घेतलेली आहे आणि लाल मिरची पण, आणि 1 चमचा आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि 1 चमचा आपण इथं तूप घातलेलं आहे। तुपामुळे काय होतं, जो तांदूळ आहे ना तो मोकळा शिजतो। त्याच्यामुळे आपल्याला 1 चमचा एवढं तूप, थोडीशी कोथिंबीर घालून पातेलावरती मी झाकण ठेवलेलं आहे आणि पाण्याला एक चांगली आपल्याला उकळी येऊ द्यायची आहे। जशी बघा इथं पाण्याला चांगली उकळी आलेली आहे। नंतर मग त्याच्यामध्ये आपण जो भिजवून घेतलेला अर्धा तास एवढा तांदूळ आहे ना तो नितळून घेतला होता आणि नंतर मग मी इथं उकळत्या पाण्यामध्ये घालून घेतलेला आहे। चमच्याने एकदाच आपल्याला हा तांदूळ ना चांगला मिक्स करून घ्यायचा आहे। तांदूळ मिक्स झाल्यानंतर आपण त्याच्यावरती ना पातेलावरती झाकण ठेवलं आणि हा तांदूळ आपल्याला ना 70% एवढा बिर्याणीसाठी शिजवून घ्यायचा आहे। जास्तही नाही शिजवायचा। जर जास्त शिजवला ना तर नंतर काय होतं, बिर्याणीमध्ये तांदूळ ना मोडला जातो। त्याच्यामुळे आपण इथं ना बिर्याणीसाठी जो तांदूळ शिजवणार आहे ना तो बघा मी इथं 70% एवढा शिजवून घेतलेला आहे। असा 70% एवढा शिजवून घ्यायचा आणि नंतर मग मी जाळीमध्ये तो भात आपल्याला ना नितळून घ्यायचा आहे। भातामधलं पूर्ण पाणी नितळून घ्यायचं आहे। तोपर्यंत इकडं आपण कलर घेतलेले आहेत बिर्याणीवरती घालण्यासाठी। त्याच्यामध्ये मी ऑरेंज कलर घेतलेला आहे दुधामध्ये थोडासा टाकून, आणि थोड्याशा दुधामध्ये मी पिवळा पण कलर घेतलेला आहे जे आपण बिर्याणीवरती घालणार आहे। आता मटण पण बघा इकडं आपण 1 तास एवढं ना शिजायला ठेवलं होतं। आता आपल्याला चेक करायचं आहे मटण शिजलेलं आहे की नाही। आपण आधी चेक करून घेऊया। इथं मी बघा आता झाऱ्यावरती ना थोडंसं मटण काढून घेतलेलं आहे। आता आपण चेक करूया मटण शिजलेलं आहे की नाही। जवळजवळ मी 1 तास एवढं शिजायला ठेवलं होतं। मटण पण बघा शिजलेलं आहे। जेवढं आपल्याला बिर्याणीसाठी पाहिजे होतं ना तेवढं शिजलेलं आहे। आणि थोडंसं मटण आता मी काय करणार आहे, एका ताटामध्ये काढणार आहे आणि ग्रेव्ही देखील मी एका ताटामध्ये काढलेली आहे। मटणावरती आता आपल्याला पहिला जो थर आहे ना तो आपल्याला भाताचा लावून घ्यायचा आहे। भाताचा पहिला थर आपण लावून घेणार आहे। आता आपण सगळा भात वतून घेतला, नंतर मग तो पसरवून घ्यायचा झाऱ्याने। असा झाऱ्याने पसरवून झाल्यानंतर मग त्याच्यावरती आपल्याला ना थोडीशी कोथिंबीर घालायची आहे, चिरून घेतलेली। इथं मी चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घेतली। नंतर मग त्याच्यावरती आपल्याला तळलेला कांदा घालून घ्यायचा आहे आणि तोही असा पसरवून घ्यायचा। पसरून झाल्यानंतर आपण जे काजू आणि मनुके फ्राय करून घेतले होते ना तेही घालून घेतले आणि पुदिन्याची पानं घालायची आणि बिर्याणी मसाला घालून घ्यायचा। आणि कलरसाठी इथं आपण ऑरेंज कलर वापरलेला आहे। दुधामध्ये मी ऑरेंज कलर टाकला होता आणि थोडासा दुधामध्ये मी येलो कलर पण टाकून घेतला होता, तेही घालून घेतला। आणि जे आपण प्लेटमध्ये मटण काढून घेतलं होतं ना तेही मटण आपल्याला वरती घालून घ्यायचं आहे आणि झाऱ्याने पूर्ण मी पसरवून घेतलं। आणि नंतर मग त्याच्यावरती आपल्याला 1 चमचा एवढं तूप पण घालायचं आहे। तूप घातल्यानंतर मग दुसरा थर आपल्याला भाताचा लावून घ्यायचा आहे जो आपण इथं घेतला। आणि नंतर मग मी झाऱ्याने ते पूर्णपणे असा पसरवून घेतलेला आहे। झाऱ्याने पसरवून झाल्यानंतर आपल्याला त्याच्यावरती थोडीशी कोथिंबीर घालायची आहे। तळलेला सगळा कांदा बघा आपल्याला आता वरती भातावरती घालून घ्यायचा आहे आणि काजू आणि मनुके पण आपण फ्राय करून घेतला होता ना तेलामध्ये ते देखील आपण घालून घेतला। नंतर ऑरेंज कलर आणि आपण इथं बघा पळीमध्ये ना थोडासा मी कट काढून घेतला होता तोही घालून घेतलेला आहे। आणि वरती ना पुदिन्याची पानं घालून घ्यायची आहेत। त्याच्यामुळे काय होतं, पुदिन्याचा एक छान फ्लेवर बिर्याणीला बसतो। त्याच्यामुळे पुदिन्याची पानं आणि बिर्याणी मसाला आपल्याला घालून घ्यायचा आहे आणि थोडंसं 1 चमचा एवढं आपण तूप पण घातलेलं आहे। आता आपल्याला झाकण ठेवायचं आहे पातेलावरती आणि लो फ्लेमवरती ना आपल्याला ना बिर्याणीला दम देऊन घ्यायचा आहे। लो फ्लेमवरती इथं आपण 10 मिनिट एवढा बिर्याणीला दम देऊन घेतला आणि नंतर बघा मी पातेलं खाली घेतलेलं आहे आणि त्याच्यावरचं जे झाकण आहे ना ते काढलेलं आहे। मस्त बिर्याणीला सुद्धा बघा दम बसलेला आहे। एकदम छान अशी वाफ निघत आहे बिर्याणीमधून आणि ताटामध्ये इथं आपण बिर्याणी काढून घेणार आहे। बघू शकता एकदम छान मोकळा मोकळा तांदूळ देखील झालेला आहे आणि मस्त अगदी
बिर्याणी पण आपली झालेली आहे, तेवढीच ना टेस्टला पण एकच नंबर झालेली आहे। आणि इथं आपण रस्सा बनवलेला आहे बिर्याणी बरोबर खाण्यासाठी। मटण रस्सा पण एकदम छान झालेला आहे, बिर्याणी देखील एकदम छान झालेली आहे। तुम्ही देखील या पद्धतीने ही रेसिपी ट्राय करा। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। तुमच्या मित्रपरिवारासोबत हा व्हिडिओ तुम्ही सर्वांना शेअर करा। चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करायला देखील विसरू नका। पुन्हा भेटूया आपण अशाच एक नवीन आणि छानशा रेसिपीमध्ये। धन्यवाद।